नमस्कार, मी प्रणिता. आपण पाहत आहात TV9 मराठी. बुलेटिनच्या सुरुवातीला पाहणार आहोत महत्त्वाची बातमी. नाशिकमध्ये आज आणि उद्या पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. तर गंगापूर धरणातून सध्या 3362 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पाऊस वाढल्यास विसर्ग वाढण्याची शक्यता वर्तवली आहे. तर गोदाघाट परिसरात सध्या गाड्या पार्क न करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. ही दोन दृश्य आपण पाहतोय. गोदाघाट परिसरात गाड्या पार्क न करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. तर दुसरीकडे गोदावरी नदीत अडकलेली कार ही बाहेर काढण्यात आलेली आहे. आणि नाशिकमधून अधिक अपडेट आपण घेणार आहोत आपले प्रतिनिधी चंदन पुजाधिकारी यांच्याकडून. चंदन. प्रणिता, खरं तर नाशिकच्या गंगापूर धरणातनं सातत्यानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे आणि त्यामुळे संपूर्ण गोदाघाट परिसरात एकीकडे पाण्याची पातळी वाढते, दुसरीकडे मात्र काही पर्यटक असतील, काही नाशिककर असतील, हे आपल्या गाड्या धुण्यासाठी किंवा या संपूर्ण पाण्यातनं धोकादायक प्रवास करत असल्याचं बघायला मिळत आहे. नाशिकच्या याच गाडगे महाराज पुलाच्या खाली काल रात्रीच्या सुमारास एक कार या ठिकाणी पार्क करण्यात आली होती. मात्र पाण्याचा प्रवाह अचानक वाढला आणि ही कार जी आहे ती पाण्यात वाहून जात असताना अग्निशमन दलानं रेस्क्यू ऑपरेशन करून ही कार जी आहे ती पाण्याच्या बाहेर काढली. अजून देखील पाण्याचा धोका आहे. पाण्याचा विसर्ग गंगापूर धरणातनं सुरूच आहे आणि त्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये नाशिककरांनी जीवावर बेतेल अशा पद्धतीचं कृत्य करू नये. या ठिकाणी वाहनं धुण्यासाठी देखील मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचं बघायला मिळत आहे. काही नाशिककर जे आहेत ते आपल्या लहान मुलांना घेऊन या ठिकाणी पाण्यातनं रस्ता काढत असल्याचं बघायला मिळत आहे. त्यामुळे अचानकपणे जर पाण्याचा प्रवाह वाढला तर हा धोक्याचा इशारा असू शकतो आणि त्यामुळे नाशिककरांनी जबाबदारीनं कुठेतरी या संपूर्ण प्रकरणाला हाताळावं आणि पाण्यातला हा धोकादायक प्रवास थांबवावा अशा पद्धतीचं एक आवाहन जे आहे ते प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे. प्रणिता. नक्कीच चंदन, धन्यवाद.